अंधश्रद्धा, भीती, गैरफायदा, लैंगिक शोषण, बनावट विधी, फसवणूक आणि कोट्यावधींचे व्यवहार या भोंदूबाबा अशोक खरातनं उभ्या केलेल्या गुन्ह्यांच्या जाळ्याचा आता उलगडा व्हायला लागलाय। स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या या खरातचे एकापेक्षा एक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आता समोर येत आहेत। अशात आज त्याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये आणलं। यावेळी पोलिसांनी त्याच्या गुन्ह्यांचा कच्चा चिठ्ठाच कोर्टासमोर मांडला आणि त्याला शेवटी कोर्टासमोर हात जोडावे लागले खरातला कोर्टासमोर हात जोडावे लागले। नेमकं यावेळी काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये आणण्यात आलं। महिलांच्या लैंगिक शोषणाच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुनावणी पार पडली। पीडित महिलेला भविष्य आणि मुलाच्या जीवाची भीती दाखवून वारंवार अत्याचार केला गेला। अत्याचारातून पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या देऊन या नराधम अशोक खरातनं गर्भपात घडवून आणला। या प्रकरणी सुनावणी न्यायमूर्ती BN इचपुराणिक यांच्या समोर झाली आणि आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। सुनावणी दरम्यान सरकारी वकील, तपास अधिकारी आणि आरोपीचे वकील उपस्थित होते। तपास यंत्रणेकडून महत्त्वाची कागदपत्र आणि लॅपटॉपसह पुरावे सादर करण्याची तयारी करण्यात आली होती। खरातच्या प्रॉपर्टी ऑफिसमधून सुद्धा काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले होते, ते सुद्धा कोर्टामध्ये सादर केले गेले। यावेळी सुनावणी दरम्यान पोलिसांनी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली। ही मागणी करताना पोलिसांनी खरातचे कारनामे, गुन्ह्यांची मालिकाच वाचून दाखवली। पोलिसांच्या खरातवरती पीडित महिलेला भविष्य आणि तिच्या मुलाच्या जीवाची भीती दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवला। तसेच अत्याचारातून पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन जबरदस्तीनं गर्भपात घडवून आणला। 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला नजर लागते, विशेष विधी करायचा असतो असं सांगून गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची माहिती दिली। या सर्व घटनांमधून अंधश्रद्धेचा वापर करून मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा संशय तपासामध्ये व्यक्त केला गेला। यावेळी पोलिसांनी खरातच्या ऑफिस आणि घरातून जप्त केलेल्या सगळ्याच गोष्टी कोर्टासमोर मांडल्या, ज्यामध्ये एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीत A to Z पर्यंत अक्षर आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थांचे कोरे पावती पुस्तक, भिंग काच आणि हिरव्या मळकट रंगाचं पातळ द्रव्य असलेली बाटली SITनं जप्त केली। खरातचे सगळेच कारनामे कोर्टासमोर मांडत पोलिसांनी तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातची 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली। सरकारी वकिलांनी देखील खरातवरच्या आरोपांचा पाढाच वाचून दाखवला। खरात हा तपासामध्ये सहकार्य करत नाही। अनेक गुन्ह्यांमध्ये तपास अजूनही बाकी आहे। नकली साप, नाग आणि वाघाचे कातडे वापरून लोकांना घाबरवून विधी केल्याचा संशय आहे। तसेच बाजारातील चिंचोके पॉलिश करून लाखोंमध्ये विक्री केल्याचा प्रकार आहे। त्या दृष्टीने तपास करायचा आहे। या गोष्टी कुठून आणल्या गेल्या, त्यामध्ये त्याला कोणी मदत केली होती का, नकली खडे कोणाकडून आणले, या सगळ्या गोष्टींचा तपास करायचा आहे। लैंगिक अत्याचार करताना लॅपटॉप समोर व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा संशय आहे। गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याकारणाने आणि आरोपी हुशार आणि चाणाक्ष आहे, हा मुद्दा देखील सरकारी वकिलांनी उपस्थित केला। तर तपास अधिकाऱ्यांच्या मते हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून यामागे मोठं नेटवर्क असण्याची शक्यता वर्तवली। यानंतर आरोपीच्या वकिलांनी विरोध करत म्हटलं की आरोपीनं गुन्हा कबूल केलेला आहे। यापूर्वी देखील पोलीस कोठडी दिली होती। नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये घटना घडली आहे। स्पाय कॅमेऱ्यामध्ये समोर आलेले व्हिडिओ पुरावा म्हणून वापरले असते। यावेळी आरोपीच्या वकिलांनी फिर्यादीवरही बोट ठेवलं। फिर्यादी आधी शिर्डीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी होता। हा जो तक्रारदार आहे त्याच्या विरोधामध्ये खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील आहे। या तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद वाटते असा उल्लेख सरकारी आरोपीच्या वकिलांनी केला आणि ज्या गोष्टीचा पोलीस अधिकाऱ्यांनी उल्लेख करत आहे, पोलीस कोठडीमध्ये या सगळ्याच घटनांचा तपास झाला आहे। त्यामुळे पोलीस कोठडी वाढवू नये हा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला। यानंतर न्यायमूर्तींनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं अशोक खरातला विचारलं, तुम्हाला काही सांगायचंय का? त्यानंतर अशोक खरातनं नाही असं म्हणत हात जोडले। यानंतर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान सध्या भोंदू खरातवरती 14वा गुन्हा देखील दाखल झालाय। सिन्नरच्या मेरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात आणि कल्पना खरातवरती गुन्हा दाखल आहे। यावेळी माळी बंधूंकडून कोट्यावधी रुपयांची जमीन कवडीमोल भावामध्ये घेतली। ही फसवणूक त्यानं तुम्ही जमीन विकली नाही तर 4 पैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी बतावणी करून घेतली। माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा या भोंदू खरातनं हडप केली आणि पुढे जाऊन याच जमिनीवरती त्यानं ईशानेश्वर मंदिर आणि स्वतःचा भव्य असा फार्म हाऊस उभारला। या प्रकरणाचा तपास सध्या सिन्नर पोलिसांकडून सुरू आहे।
त्यामुळे आता या पोलीस कोठडीमध्ये काय काय समोर येते, आणखीन कोणते गुन्हे याच्यावरती दाखल होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.